नमस्कार. कृषी दर्शन या कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनपूर्वक स्वागत करते. माणसाला जेव्हा वेगवेगळे आजार होतात तेव्हा माणसाला रक्ताची गरज भासते आणि मग रक्त चढवलं जातं. रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान म्हणत अनेक जण आता रक्तदानासाठी पुढे येत आहेत आणि रक्तदान करतायत. मात्र माणसाप्रमाणेच प्राण्यांमध्ये सुद्धा जेव्हा विविध आजार होतात तेव्हा त्यांना सुद्धा रक्ताची गरज भासते. मग प्राण्यांमधली ही रक्ताची गरज आहे ती कशी भागवावी, किंवा मग माणसाप्रमाणे प्राण्यांमध्ये सुद्धा वेगवेगळे रक्तगट असतात का, त्यामध्ये रक्तदाता कसा उपलब्ध करून घ्यावा, हे अनेक कुतूहलाचे प्रश्न आहेत आणि या विषयावरच आज आपण बोलणार आहोत. आपला आजचा विषय आहे जनावरांमधील रक्त संक्रमण. आणि या विषयावर बोलण्यासाठी आज आपण आमंत्रित केलेला आहे मुंबई पशुवैद्यक महाविद्यालय मुंबईच्या पशु औषध वैद्यकशास्त्र विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर पंकज हासे यांना. सर गेली 15 वर्षे यामध्ये कार्यरत आहेत आणि जनावरांमधील रक्त संक्रमण या विषयावर सातत्यानं 5 वर्षे ते काम करतात. सर नमस्कार. नमस्कार. कृषी दर्शन या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. सर, आज आपण जनावरांमधील रक्त संक्रमण याविषयी बोलणार आहोत. अतिशय वेगळा विषय आहे आणि कुतूहलाचा विषय आहे. पण मग नेमकं हे प्राण्यांमधलं रक्त संक्रमण हे काय आहे? रक्तसंक्रमण, ज्यालाच आपण शास्त्रीय भाषेमध्ये ब्लड ट्रान्सफ्युजन असं म्हणतो, तसं तर ही आज प्राण्यांमध्ये संकल्पना जरी नवीन असली तरी परंतु मानवी वैद्यकशास्त्रामध्ये रक्तसंक्रमण ही तशी जुनी संकल्पना आहे. ज्यावेळेस माणसांना विविध प्रकारचे आजार होतात, उदाहरणार्थ कॅन्सर आहे, किंवा ऑपरेशन पूर्वी किंवा ऑपरेशन नंतरसुद्धा बऱ्याच वेळेला आपल्याला मनुष्याला हे रक्त द्यावं लागतं. परंतु ज्यावेळेस प्राण्यांमध्ये रक्तसंक्रमणाचा विषय येतो त्यावेळेला अहो आश्चर्य नावाचा भाव हा अनेक वेळेला प्राणी जे पालक आहेत किंवा पशुपालक आहेत यांच्या चेहऱ्यावर येतो. तर आपणा सर्वांना माहीत आहे की कार्ल स्टेनर हे जे एक महत्त्वाचे एक सायंटिस्ट होते, यांनी या रक्तगटाचा शोध लावला किंवा रक्तगटावर संशोधन केलं आणि त्यांना रक्तसंक्रमणातील जनक असं म्हटलं जातं. सन 1665मध्ये श्वानांमधील रक्तसंक्रमणाची पहिली यशस्वी प्रक्रिया करण्यात आली. आणि त्याच्यानंतर मला सांगण्याचा अतिशय अभिमान आहे की महाराष्ट्रातील जे महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर आहे त्याच्या अंतर्गत असणाऱ्या मुंबई पशुवैद्यक महाविद्यालयामध्ये गेल्या 2 दशकाहून अधिक काळापर्यंत या पशुमधील रक्तसंक्रमणावर मोठ्या प्रमाणात संशोधन झाले. गेल्या वर्षभरामध्ये आम्ही 50 ते 60 पशूंवर यावेळेला रक्तसंक्रमण केलेलं आहे आणि अगदी यशस्वीरित्या आम्ही रक्तसंक्रमण याच्यामध्ये करत आहोत. अच्छा, म्हणजे जसं आपण म्हटलं की माणसामध्ये वेगवेगळे आजार उद्भवतात तेव्हा रक्तसंक्रमण केलं जातं. मग प्राण्यांमध्ये असे कोणते आजार आहेत जे आल्यानंतर रक्तसंक्रमणाची गरज भासते? निश्चित. आता प्राण्यांमध्ये विविध प्रकारचे आजार आहेत. ज्या वेळेला रक्तक्षय होतो, म्हणजेच आपण ज्याला ॲनिमिया असं म्हणतो. रक्तक्षय किंवा ॲनिमिया म्हणजे काय? रक्ताची कमतरता होणे किंवा जे असलेलं रक्त आहे त्याची प्रतवारी घसरणे, याला आपण रक्तक्षय असं म्हणतो. आणि ती ज्यावेळेस कमी होती त्यावेळेला आपल्याला त्या जनावराला किंवा प्राण्याला रक्त देण्याची गरज असते. मग असे कोणते आजार आहेत की ज्याच्यामध्ये रक्तक्षय होतो? त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा आजार म्हणजे गोचिडाचा आजार. गोचिडजन्य जे आजार आहेत, ज्याला आपण टिक फिवर म्हणतो, त्याच्यामध्ये रक्तक्षय होतो. त्याचप्रमाणे ज्या जनावराच्या किडनीज किडनी काम करत नाहीत त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला रक्तक्षय झालेला दिसून येतो. इरिथ्रोपायटिन नावाचं जे महत्त्वाचं हार्मोन आहे ते किडनीमार्फत तयार होतं आणि ते इरिथ्रोपायटिन हार्मोन हे रक्त तयार करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतं. ज्यावेळेस जनावराची प्राण्याची किडनी ज्यावेळेस खराब आहे त्यावेळेला रक्त निर्माण होण्याची क्रिया या ठिकाणी थांबते. विविध प्रकारचे कॅन्सर आहेत, बोन मॅरो हाडाचा कॅन्सर आहे, त्या ठिकाणी सुद्धा रक्तक्षय झालेला दिसून येतो. बऱ्याच वेळेला गॅस्ट्रोसारख्या आजारामध्ये जनावराच्या विष्ठेवाटे
रक्त मोठ्या प्रमाणात जातं आणि त्यावेळेला सुद्धा रक्तक्षय झालेला आपल्याला दिसून येतो. सगळ्यात महत्त्वाचं ज्याच्यावर खूप जास्त संशोधन चालू आहे असे ॲटो इम्युन डिसिजेस, म्हणजे एखाद्या प्राण्याच्या शरीरातील RBC किंवा लाल रक्तपेशी या त्याच्या स्वतःलाच मारून टाकण्याचं काम करतात. त्याला ॲटो इम्युन डिसिजेस असं म्हणतात. त्याच्यावर सध्या मुंबई पशुवैद्यक महाविद्यालयामध्ये मोठ्या प्रमाणात काम चालू आहे. त्याचप्रमाणे जे आयर्न डेफिशियन्सी ॲनिमिया, शरीरामध्ये लोह हा एक महत्त्वाचा घटक आहे. एखाद्या जनावरामध्ये लोहाची जर कमतरता आपल्याला झालेली दिसून आली तर त्याच्यामध्ये सुद्धा ॲनिमिया होतो, त्याच्यामध्ये सुद्धा रक्तक्षय झालेला आपल्याला दिसून येतो. अच्छा, पण मग हे रक्त संक्रमण प्राण्यांमध्ये करण्याची प्रक्रिया जी आहे ती कशी आहे? साधारणतः रक्त संक्रमणाची जी त्याच्या स्टेप्स किंवा पायऱ्या आहेत त्या मुख्यतः जर आपण विभागणी केली तर त्या 5 महत्त्वाच्या पायऱ्या आपण याच्यात समजूयात. सर्वात प्रथम म्हणजे ज्या वेळेस एखादं जनावर किंवा प्राणी आमच्याकडे येतो त्यावेळेला त्याचं आम्ही व्यवस्थित निदान करतो, त्याची आम्ही तपासणी करतो आणि त्याचं रक्त हे लॅबला आम्ही पाठवून देतो. त्याच्यामध्ये आम्हाला हे समजतं की त्याला रक्त देण्याची गरज आहे का, रक्त संक्रमणाची गरज आहे का, ह्या गोष्टीचा आम्ही पहिल्यांदा त्याचा आढावा घेतो. ज्यावेळेस हे निश्चित होतं की एखाद्या प्राण्याला, एखाद्या जनावराला रक्त देण्याची गरज आहे, त्याच्यामध्ये परत 2 ते 3 भाग पडतात. पहिला भाग म्हणजे त्याला पूर्ण रक्त द्यायचं आहे का. दुसरी गोष्ट म्हणजे त्याची कॉम्पोनंट थेरपी, रक्ताचे विविध जे भाग आहेत, उदाहरणार्थ लाल रक्तपेशी, प्लाझ्मा किंवा प्लेटलेट, जनावराचा किंवा प्राण्याचा जसा आजार आहे त्याच्यानुसार ते ठरवलं जातं की त्याला पूर्ण रक्त द्यायचं आहे, त्याला फक्त लाल रक्तपेशी द्यायच्या, त्याला प्लाझ्मा द्यायचा आहे की त्याला फक्त प्लेटलेट द्यायचं आहे. अशा प्रकारे त्याला एकदा ठरल्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे डोनर उपलब्ध करणे किंवा रक्तदाता उपलब्ध करणे. मग त्यानुसार आम्ही त्या संबंधित व्यक्तीला किंवा प्राण्याच्या मालकाला डोनर किंवा रक्तदाता उपलब्ध करण्यासाठी सांगतो. आणि आमच्या प्रयोगशाळेत जर रक्ताची एखादी पिशवी असेल तर ती आम्ही वापरतो, अन्यथा जे डोनर किंवा रक्तदात्याचं जे रक्त आहे ते आम्ही घेतो आणि ज्याला रक्त द्यायचं आहे आणि ज्याचं रक्त द्यायचं आहे या दोन्हीही रक्ताची परीक्षा आम्ही प्रयोगशाळेमध्ये करतो. बरं. ज्या वेळेस हे दोन्ही रक्त एकमेकाला मॅच होतात त्या वेळेसच आपण याच्यामध्ये रक्त संक्रमणाचा निर्णय घेतो. आणि एकदा रक्त संक्रमणाचा निर्णय झाल्यानंतर रक्तदात्याकडून आपण रक्त घेतो आणि अगदी कमी कालावधीत आपण ते रक्त दुसऱ्या गरज असलेल्या जनावराला, आजारी असलेल्या प्राण्याला ते रक्त देत असतो. बरं, मग अशी तुम्ही म्हटलात की रक्तक्षय झाल्यानंतर रक्त संक्रमणाची गरज भासते, पण मग ही लक्षणं कशी ओळखायची, रक्तक्षय झालाय प्राण्याला? येस, ज्यावेळेस शरीरामध्ये लाल रक्तपेशीचं प्रमाण कमी होतं, लाल शब्दातच आहे, लाल रक्तपेशी ज्यावेळेस कमी होतात त्यावेळेस पूर्ण शरीर हे पूर्ण पांढरं दिसायला लागतं. ते माणूस असो किंवा एखादं जनावर असो, शरीर पूर्ण पांढरं दिसायला लागलं की आपण समजायचं की त्याला रक्तक्षय झालेला आहे, त्याला ॲनिमिया झालेला आहे आणि त्याला रक्त देण्याची गरज आहे. मग त्याच्यामध्ये जनावराचे आम्ही पहिल्यांदा डोळे पाहतो, ते पूर्ण पांढरे पडलेले असतात. जनावराचा जबडा हा पूर्ण पांढरा पडलेला असतो. नर जनावरांमध्ये त्याचा लघवी मार्ग जो आहे तो पूर्ण या ठिकाणी पांढरा पडलेला असतो. त्याचप्रमाणे ज्या जनावरांना काविळीसारखी लक्षणं झालेली आहेत आणि त्याच्यानंतर रक्तक्षय झालेला आहे ती जनावरे पूर्णतः, ते श्वान पूर्णतः आपल्याला पिवळे झालेली दिसून येतात. त्यांच्या डोळ्याचं म्युकस मेम्ब्रेन किंवा श्लेष्मा जो आहे तो या ठिकाणी पूर्ण पिवळा झालेला दिसून येतो. आणि त्याची आपण जर रक्ताची तपासणी केली तर रक्त अतिशय पाण्यासारखं एकदम पातळ झालेलं असतं. त्याच्यातला जो चिकटपणा आहे तो या ठिकाणी पूर्णपणे कमी झालेला असतो. अशा प्रकारची लक्षणं आपल्याला दिसतात. त्याचप्रमाणे जे आजारी झालेलं जनावर आहे, रक्तक्षयाने आजारी झालेलं जनावर आहे, त्याला चालायला अडचण होती कारण हिमोग्लोबिन कमी असतं. त्याच्यानंतर धाप लागणे, चालताना धाप लागणे आणि सतत तोंड उघडे ठेवून श्वासोच्छ्वास करणे हे सर्वात महत्त्वाचं लक्षण आहे. कारण रक्तक्षयामध्ये ज्या वेळेस लोहाचं प्रमाण कमी असतं, हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी असतं, हे हिमोग्लोबिन ऑक्सिजन वाहून नेण्याची महत्त्वाची भूमिका बजावतं. शरीराला जर ऑक्सिजन नसेल तर साहजिकच व्यक्ती किंवा एखादा प्राणी ते ऑक्सिजन मिळवण्यासाठी उघड्या तोंडाने श्वासोच्छ्वास करण्याचा प्रयत्न करतो. ही महत्त्वाची लक्षणं आपल्याला रक्तक्षय आजारामध्ये दिसून येतात. जसं तुम्ही म्हणालात की प्राण्यांमध्ये जेव्हा आपण रक्त संक्रमण करतो तेव्हा त्याची प्रक्रिया सुद्धा खूप वेगळी आहे. पण मग रक्तगट जो आहे तो प्राण्यांमध्ये असतो का आणि मग तो कशा पद्धतीनं निवडला जातो किंवा शोधला जातो? हो, निश्चितपणे हा जसा प्रश्न तुम्ही मला विचारला, अनेक पशुपालकही या ठिकाणी प्रश्न विचारतात की प्राण्यांमध्ये रक्तगट असतात का? हो, निश्चितपणे प्राण्यांमध्ये रक्तगट असतात.
साधारणतः गाय, बैल, म्हैस यांचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये 11 विविध रक्तगट आहेत. श्वानामध्ये 11 विविध रक्तगट आहेत. मांजरीमध्ये 3 रक्तगट आहेत. घोड्यामध्ये 7 रक्तगट आहेत. त्याचप्रमाणे शेळीमध्ये 5 रक्तगट आहेत. मेंढीमध्ये 7 रक्तगट आहेत. आणि माणसामध्ये फक्त 4च रक्तगट आहेत. तर प्राणी वेगवेगळे, त्यांचे रक्तगट वेगवेगळे. म्हणून हा जर पुढचा प्रश्न जर मला कोणी विचारणार असेल की एका प्राण्याचं रक्त दुसऱ्या प्राण्याला चालतं का, तर निश्चितपणे एका प्राण्याचं रक्त दुसऱ्या प्राण्याला चालत नाही. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे त्यांचे रक्तगट वेगवेगळे आहेत. परंतु याच्याही पुढे बी जाऊन मी एक सांगू शकतो की एका जातीच्या जनावराचं रक्त दुसऱ्या जातीला चालू शकतं. उदाहरणार्थ लॅब्राडॉर जातीच्या श्वानाचं रक्त एखाद्या जर्मन शेफर्ड डॉगला चालू शकतं. जर रक्तगट जे आहेत त्याप्रमाणे, तर मग आता रक्तदाता जर शोधायचा असेल प्राण्यांसाठी, तर मग तो कसा काय शोधायचा किंवा कसा उपलब्ध करायचा पशुपालकांनी? हां, आता रक्तदाता शोधणे ही सर्वात महत्त्वाची स्टेप किंवा पायरी आपण या रक्त संक्रमणामध्ये म्हणतो. ज्या प्राण्याला रक्त द्यायचं आहे त्याच्या पहिल्यांदा आम्ही मालकाला सांगतो की तुम्ही पहिल्यांदा त्याचे जे ब्लड रिलेशनमधले किंवा रक्ताच्या नात्यातले जे इतर त्याचे रिलेटिव्ज आहेत, उदाहरणार्थ त्याचे भाऊ, बहीण किंवा एखादं आई वडील यांच्यापैकी जर ब्लड रिलेशनमध्ये असेल तर त्याचं आपण पहिल्यांदा रक्त या ठिकाणी त्याला प्राधान्य देतो. किंवा ते जर शक्य नसेल तर त्याच्या आजूबाजूचे मित्रपरिवार वगैरे असेल त्यांच्या एखाद्या आपण श्वानाचं रक्त उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतो. आणि त्याच्याही व्यतिरिक्त सुरुवातीला आपण आपल्या ब्लड बँकेमध्ये किंवा रक्तपेढीमध्ये त्याला आवश्यक असणारं रक्त आहे का याचा आपण शोध घेण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यामुळं रक्तदाता उपलब्ध होणं ही या टप्प्यातली रक्त संक्रमणातल्या टप्प्यातली सर्वात महत्त्वाची या ठिकाणी पायरी आहे. निश्चितच. जसं तुम्ही गाई, म्हशी किंवा बैल हे जे आहेत पशु, तर त्याच्यामध्ये कशा पद्धतीने रक्त संक्रमण केलं जातं आणि त्यांना जास्त गरज भासते का? हो, जसं श्वानामध्ये रक्त संक्रमण चालतं तसं मोठ्या जनावरांमध्ये गाय, बैल, म्हैस यांच्यामध्ये सुद्धा रक्त संक्रमणाची गरज असते. त्यांच्यामध्ये सुद्धा रक्तक्षय होतो. गोचीड हा जो एक छोटासा एक कीटक आहे तो खूप जास्त मोठ्या प्रमाणात रक्तक्षय करतो. तो लहान जनावरात पण करतो आणि मोठ्या जनावरात पण करतो. मोठ्या जनावरांमध्ये रक्तक्षय झाल्यामुळे, गोचिडामुळे रक्तक्षय झाल्यामुळे थायलेरिया, बबेसियासारखे महत्त्वाचे आजार होतात. त्याच्यामध्ये हिमोग्लोबिन अक्षरशः 2 ते 3 पर्यंत कमी येतं आणि त्याच्यामध्ये रक्तसंक्रमणाची गरज आपल्याला भासते. त्याचप्रमाणे जनावर विल्यानंतर फॉस्फरसची डेफिशियन्सी झाल्यामुळे, फॉस्फरस या घटकाची कमतरता झाल्यामुळे जनावरांमध्ये लाल लघवी येते आणि त्या लाल लघवीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये हिमोग्लोबिन सारखा महत्त्वाचा जो कॉम्पोनंट आहे, घटक आहे, त्याचं नुकसान होतं आणि त्याचप्रमाणे जनावराला रक्तक्षय होतो. विद्यापीठाच्या उदगीर पशुवैद्यकीय महाविद्यालयामध्ये या प्रकारचे जे रक्तसंक्रमण आहे, मोठ्या जनावरांमधील रक्तसंक्रमण, गाय, बैल, म्हैसमध्ये, याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात संशोधन झालं आहे आणि त्या ठिकाणी ते नियमित पद्धतीने चालू असतं का? जसं रक्त संक्रमण करताना आपण माणसामध्ये करताना पण अनेक अडचणी कधी कधी येतात आणि काही काळजी घ्यावी लागते, तर तशी मग प्राण्यांमध्ये सुद्धा काळजी घ्यावी लागते का किंवा त्यामध्ये काही अडचणी येतात का? हो, निश्चितपणे. सर्वात महत्त्वाची जी अडचण आहे ती म्हणजे एखाद्या जनावराला रक्त द्यायचं हे सांगितल्यानंतर त्या प्राण्याच्या मालकाला आम्हाला सुरुवातीला कन्व्हिन्स करावं लागतं, सांगावं लागतं की बाबा ही पद्धत ॲनिमलमध्ये किंवा प्राण्यामध्ये सुद्धा आहे. ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. त्याच्यानंतर रक्तदाता उपलब्ध करणे सर्वात महत्त्वाची अडचण आहे. रक्त संक्रमणाच्या काळामध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जसं आम्हाला ज्या आजारी जनावराला, आजारी प्राण्याला रक्त द्यायचं आहे त्याचप्रमाणे ज्याचं रक्त घेतो तो सुद्धा एक जीव आहे, आम्हाला त्याच्याकडे लक्ष द्यायचं. रक्त संक्रमणाच्या काळात 2 प्राण्यांकडे आम्हाला लक्ष द्यावं लागतं. ज्याला रक्त देतोय त्याच्याकडे आणि ज्याचं रक्त घेतोय त्याच्याकडे. नाहीतर फक्त आपण ज्याला रक्त देतोय त्याचाच जर विचार केला तर जो देणारा आहे त्याचा सुद्धा एखाद्या वेळेस जीव धोक्यात येतो. त्याच्यामुळं रक्तदात्याकडे सुद्धा लक्ष येणं तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि रक्त संक्रमणाच्या दरम्यान, कारण रक्तसंक्रमण ही एक शस्त्रक्रिया असल्यासारखं आहे, त्याच्यामुळे दरम्यानच्या काळामध्ये जनावराचा श्वासोच्छवास कमी जास्त होणे, त्याचं तापमान वाढणे किंवा बऱ्याच वेळेला त्याच्या हृदयाचे ठोके कमी जास्त पडणे, या गोष्टींकडे सुद्धा आपल्याला लक्ष देणं गरजेचं असतं. आणि त्याचप्रमाणे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यांनी रक्त दिलेलं आहे त्याला त्वरित आम्हाला सलाईन देऊन किंवा त्याला रक्तवाढीचं औषध देऊन
आम्हाला त्याला स्टेबल ठेवणं, व्यवस्थित ठेवणं अतिशय महत्त्वाचं असतं. ह्या काळजी आपल्याला रक्तसंक्रमणाच्या काळामध्ये घ्यावे लागतात. माणसाच्या सुद्धा जेव्हा आपण रक्ताची गरज भासते तेव्हा बऱ्याच ठिकाणी रक्तपेढ्या ज्या आहेत त्या उपलब्ध आहेत. पण मग अशा प्राण्यांसाठी पण रक्तसंक्रमण करण्यासाठी रक्तपेढी उपलब्ध आहेत का? मुंबई पशुवैद्यक महाविद्यालयामध्ये रक्तपेढीची सोय उपलब्ध आहे. परंतु यामध्ये मला सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे की रक्तपेढीची आठवण त्याच व्यक्तीला येते की ज्याचं जनावर किंवा ज्याचा प्राणी आजारी पडला आहे, तोच त्या ठिकाणी प्रश्न विचारतो की सर, आपल्या महाविद्यालयामध्ये रक्तपेढी आहे का? माझं या संदर्भाने सांगणं असं आहे की रक्तपेढी जर चालवायची तर त्या ठिकाणी रक्ताची गरज आहे. आणि त्या ठिकाणी रक्तपेढी जर चालवायची तर ज्यांचा डॉग किंवा ज्यांचा प्राणी व्यवस्थित आहे त्यांनी या ठिकाणी पुढे येऊन रक्त देण्याची अतिशय गरज आहे. तर अशा प्रकारे आपण थोड्याफार प्रमाणात या ठिकाणी मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयामध्ये रक्त ठेवण्याची सोय केलेली आहे. परंतु रक्त हे जास्त काळ टिकू शकत नाही. साधारणतः 30 दिवसापर्यंत त्याचा लाईफस्पॅन किंवा त्याचं तेवढ्या कालावधीपर्यंत आपण रक्त ठेवू शकतो. त्याच्यापेक्षा जास्त काळ ठेवू शकत नाही. त्याच्यामुळं रक्तपेढी जर ठेवायची असेल व्यवस्थित तर त्याच्यासाठी समाजातल्या लोकांनी पुढे येऊन त्या ठिकाणी अगदी सरळ हाताने त्या ठिकाणी आपल्या डॉगचं किंवा आपल्या प्राण्याचं रक्त त्या ठिकाणी दिलं तरी रक्तपेढी व्यवस्थित चालू शकते. म्हणजे रक्तपेढीसाठी रक्तदान होणं गरजेचं आहे. पण मग जर असं प्राण्यासाठी किंवा पशुपालकाला बऱ्याचदा अडचणी तर येतातच, पण मग जर असा कुणी डोनर किंवा रक्तदाता प्राण्यांमध्ये हवा असेल तर ते नेमकं काय केलं पाहिजे पशुपालकांनी? सर्वात महत्त्वाचं म्हणजे की आम्ही जेवढा जास्तीत जास्त अवेअरनेस करता येतो, प्रत्येक प्राणी आल्यानंतर त्याला सांगतो की तुम्ही रक्तदान केलं पाहिजे. त्याचप्रमाणे आमची एक महत्त्वाची कंडिशन किंवा अट या ठिकाणी म्हणावी लागेल, जो प्राणी आमच्या हॉस्पिटलमधून दुरुस्त होऊन गेला आहे, जो प्राणी या ठिकाणी दुरुस्त होऊन गेला आहे, ज्याला रक्ताची आम्ही गरज असताना दिलेला आहे, भविष्यामध्ये ज्यावेळेस परत एखाद्या दुसऱ्या जनावराला किंवा प्राण्याला रक्त लागेल त्यावेळेस त्यांनी उपलब्ध असणं, आमच्या एका टेलिफोनिक कॉलवर उपलब्ध असणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि आम्ही अशी सायकल एक मेंटेन ठेवण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्यानुसार आम्हाला लोक सहकार्य करतात. कारण ज्या फेजमधून तो व्यक्ती गेलेला असतो त्याच फेजमधून दुसरा परत एखादा व्यक्ती शेतकरी त्या ठिकाणी येऊ शकतो. त्याच्यामुळं लोक आपल्याला मदत करतात. त्याच्याचप्रमाणे आम्ही विविध प्रकारचे कॅम्प घेतो. ॲनिमल ब्लड डोनेशन कॅम्प घेतो. वेगवेगळ्या वृत्तपत्रामधून, आकाशवाणीवरून लोकांना नेहमी अपील करत असतो की तुम्ही जास्तीत जास्त या ठिकाणी ब्लड डोनेट करा, ॲनिमलचं ब्लड डोनेट करा. आणि अशा पद्धतीने आम्ही जास्तीत जास्त अवेअरनेस करून त्याचप्रमाणे व्हॉट्सअप जे वेगवेगळे आपले जे मीडिया आहेत त्याच्यामधून सुद्धा आम्ही लोकांना अवेअर करत असतो आणि आम्ही रक्तसंचय त्याप्रमाणे करत असतो. ठराविक काही रक्त घ्यायचं आहे का? म्हणजे रक्तदान जर करायला कोणी आलं पशुपालक घेऊन पशुला, तर ते एका वेळेस किती रक्त दान करू शकतं? त्या जनावराला किंवा जे आजारी जनावर आहे त्याला रक्ताची गरज किती आहे याचा विचार करून आणि जो देणारा आहे त्याचं वजन किती आहे याचा विचार करून आपण या ठिकाणी हे ठरवत असतो की त्याला रक्ताची किती गरज. साधारणतः एका वेळेला एका जनावरापासून आपण एका श्वानापासून 300 ml म्हणजे एका बॅगमध्ये पुरेल एवढं आपण रक्त त्या ठिकाणी साधारणतः जमा करत असतो एका वेळेस. परंतु त्यामध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे की जो डोनर आलेला आहे आपल्याकडे, जो रक्तदाता आलेला आहे, तो पहिल्यांदा तपासणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये 3-4 महत्त्वाच्या गोष्टी आहेत की सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो रक्तदाता आहे तो पहिल्यांदा दष्टपुष्ट असणं गरजेचं आहे. तोच जर वीक असेल, तोच जर अशक्त असेल तर त्याचं रक्त घेऊन या ठिकाणी उपयोग नाही. त्यामुळे जो रक्तदाता श्वान आहे त्याचं वजन कमीत कमी 25 किलो असणं गरजेचं आहे. गेल्या 3 ते 4 महिन्यामध्ये त्याला कोणत्याही प्रकारचा गोचिडजन्य आजार जसं की टिक फिवर हा झालेला नसावा. त्याचं व्हॅक्सिनेशन, लसीकरण हे योग्य पद्धतीने झालेलं असावं. त्याचप्रमाणे त्याला जंतनाशकाची मात्रा व्यवस्थित दिलेली असावी. कारण त्याचं रक्त घेता घेता त्याचंच रक्त अशुद्ध असता कामा नये. त्याचं जर रक्त अशुद्ध असेल तर ते रक्त घेऊन फायदाच नाही. त्याच्यामुळं दाता जो आहे, रक्ताचा जो डोनर आहे त्याचं रक्त शुद्ध आहे की नाही हे तपासणं पशुवैद्यकाचं काम आहे आणि ते आम्ही प्रत्येक पॉईंटला हे गोष्टी विविधपणे चेक करत असतो. सर, आत्तापर्यंत कोणत्या प्राण्यांमध्ये जास्त रक्त संक्रमण करण्यात आलेलं आहे? निश्चितपणे जर आपण विचार केला तर रक्त संक्रमणाची जी प्रक्रिया आहे
ती थोडीशी किचकट आहे. आणि तसा विचार केला तर श्वानांमध्ये बऱ्याच अंशी आम्ही रक्त संक्रमण केलेलं आहे. त्याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही काही गोष्टी त्याला खर्चिकसुद्धा बाब आहे, जी मोठ्या जनावरांना मोठ्या जनावराच्या प्राण्यांच्या मालकाला ती बऱ्याच वेळेला शक्य होत नाही. परंतु तरीसुद्धा ज्या लोकांना शक्य आहे, ज्या प्राण्याच्या मालकांना शक्य आहे, त्यावेळेस आम्ही मोठ्या जनावरांमध्ये सुद्धा रक्त संक्रमण केलेलं आहे. परंतु मोठ्या प्रमाणात संशोधन आणि ज्या काही केलेलं आहेत रक्त संक्रमण, ते आम्ही श्वानांमध्ये केलेलं आहे. त्याच्यानंतर मांजरीमध्ये सुद्धा रक्त संक्रमणाचे यशस्वी प्रयोग आम्ही केलेले आहेत. श्वानापेक्षा मांजरीमध्ये रक्त संक्रमण करणं थोडंसं अवघड आहे, कारण मांजरीला वाघाची मावशी असं म्हटलं जातं आणि तिला रक्त संक्रमण करताना मांजरीला धरणं आणि तिला ती पूर्ण प्रोसेस किंवा प्रक्रिया होईपर्यंत तिला व्यवस्थित ठेवणं तसं थोडीशी अवघड गोष्ट आहे. तरीसुद्धा आम्ही ते प्रयोग या आमच्या हॉस्पिटलमध्ये महाविद्यालयामध्ये केलेले आहेत आणि ते यशस्वीसुद्धा झालेले आहेत. अच्छा. हां, आणि मोठ्या जनावराचा जर विचार केला तर त्याला रक्ताची रिक्वायरमेंट किंवा त्याची जी लागणारं जे रक्त आहे त्याची ते सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात लागतं. साधारणतः एखाद्या लहान श्वानाला जर 300 ml रक्त जर लागत असेल तर मोठ्या जनावराला साधारणतः 1.5 ते 2 लिटरपर्यंत रक्ताची गरज असते आणि ते उपलब्ध होणे सुद्धा थोडीशी अवघड गोष्ट असल्या कारणाने आपण श्वानांमध्ये रक्त संक्रमण हे आपण जास्त करतो. मुंबई पशुवैद्यक महाविद्यालयातर्फे रक्त संक्रमणाचं काम सुरूच आहे. हो. पण महाराष्ट्रामध्ये इतर ठिकाणी ते काम सुरू करण्यासाठी काय सुरू आहे का पुढाकार हो, घेऊन? निश्चितपणे महाराष्ट्र पशु व मत्स्य विद्यापीठाचे जे महत्त्वाचे जे कॉलेजेस आहेत त्याच्यापैकी एक मुंबई पशुवैद्यक महाविद्यालय आहे. हे आशिया खंडातलं सर्वात जुनं महत्त्वाचं कॉलेज आहे आणि त्या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून रक्त संक्रमणावर विविध संशोधन चालू आहेत. परंतु आपल्याकडे येणारे ॲनिमल पेशंट किंवा जे प्राणी आहेत ते शक्यतो श्वान वर्गातले असल्या कारणाने आपण या ठिकाणी श्वान वर्गाच्या रक्त संक्रमणावर लक्ष केंद्रित केलेलं आहे. त्याचप्रमाणे विद्यापीठाचं जे उदगीर या ठिकाणी जे कॉलेज आहे, उदगीर या ठिकाणी जे पशुवैद्यकीय महाविद्यालय आहे, त्या ठिकाणी रक्त संक्रमणाचे अतिशय यशस्वी प्रयोग या ठिकाणी झालेले आहेत. त्याच्यामध्ये मग गायीमध्ये रक्त संक्रमण केलेलं आहे, म्हशीमध्ये रक्त संक्रमण केलेलं आहे. तर त्याच्यामुळे ज्या ठिकाणी जशी ज्या प्राण्याची उपलब्धता असेल आणि जशी त्या म्हणजे त्या ठिकाणी रक्त संक्रमणाची सोय उपलब्ध असेल तशाप्रमाणे आपण या रक्त संक्रमणाचा निर्णय घेत असतो. निश्चितच. प्राणी मित्रांना तुम्ही एकूणच या रक्त संक्रमणाविषयी काय संदेश द्याल? सर्वांना माहीत आहे की रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. आत्तापर्यंत कुठंही रक्त हे कोणत्याही कंपनीत तयार झालेलं नाही, ते कोणत्या लॅबमध्ये तयार झालेलं नाही. एखादी व्यक्ती म्हणाली की मी एवढे पैसे देऊन जर मला कोणी रक्त द्या, ती व्यक्ती जर तयार झाली नाही, तो प्राणी जर तयार झाले नाही तर त्याला कोणत्याही प्रकारचं महत्त्व नाही. म्हणून रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. तुम्हाला जर एखाद्याचा जीव वाचवायचा आहे, एखाद्या मुक्या प्राण्याचा जर जीव वाचवायचा आहे तर रक्ताची उपलब्धता असणं अतिशय महत्त्वाचं आहे. साधारणतः रक्त संक्रमण करत असताना सर्वात महत्त्वाची जी अडचण येते ती म्हणजे डोनर किंवा रक्तदाता उपलब्ध असणे किंवा रक्ताची कमतरता भासणे. माझं सर्वांना अगदी म्हणजे नम्रपूर्वक विनंती करतो या ठिकाणी मी की आपला जर डॉग, आपला किंवा श्वान, जर आपला प्राणी या ठिकाणी जर हेल्दी असेल तर आपण रक्त देण्यासाठी पुढे या, जेणेकरून त्या रक्ताचा उपयोग एखाद्या प्राण्याला, एखाद्या जनावराला, श्वानाला होऊ शकतो आणि त्याच्यामार्फत त्याचं परत एकदा नवीन जीवन या ठिकाणी चालू होऊ शकतं. तर तुम्ही आज कृषी दर्शन या कार्यक्रमामध्ये आलात आणि एवढं मोलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे तुमचे मनापासून आभार. धन्यवाद.